नमस्कार मैत्रिणींनो, मी आज हे कसले लाडू बनवलेले आहेत हे सांगतेच पुढे जाऊन तुम्हाला. पण त्या अगोदर घरात सहजच जरी केक आणलेला असला तरी सुद्धा तो कापण्याचा मान हा रियांश आणि आराध्यालाच मिळत असतो. आज मुलांसाठी सहजच त्यांनी मावा केक आणलेला होता, तो कट करून झाला. त्यानंतर दुपारच्या वेळेला जेव्हाही मला थोडाफार वेळ असतो तर थोडेफार जेही शिलाईचे कामं असतात ते मी करत बसते. मला फारसा शिलाई कामामध्ये इंटरेस्ट नाही आहे, परंतु घरगुती जेवढंही होण्यासारखं असतं तर ते मी करत असते. त्यानंतर रोजच्याच कामांमध्ये ठरलेलं काम म्हणजे थोडेफार कपडे इस्त्री करून घेणे. मुलांच्या स्कूलचे ड्रेस हे रोजच्या रोज मला इस्त्री करूनच घ्यावे लागतात. त्यासाठी दिवसातील 5-10 मिनिट वेळ हा काढावाच लागतो. त्यानंतर माझ्याकडे हा कपडे वाळत घालण्याचा स्टँड आहे, परंतु एकच दिवस पावसाने हजेरी लावली आणि मी लगेचच तो स्टँड वापरायला काढला. परंतु आज त्याचा मला काहीसा उपयोग वाटत नव्हता, कारण गॅलरीतही अडचण होते. परंतु आता सध्या तर त्याच्यावरतीच मी कपडे वाळत घालत आहे. सगळे कामं करता करता दुपारीचे 3 तर वाजूनच गेलेले होते. पण त्यानंतर सुद्धा मी लगेचच लाडू बनवायला घेतले. आज मी पहिल्यांदाच नागलीच्या पिठापासून लाडू बनवत आहे, पण खरंच सांगते टेस्टला एकच नंबर बनलेले आहेत. आणि तुम्हाला सुद्धा जर मुलांसाठी सकाळीच्या लहान भुकेसाठी जर लाडू बनवायचे असतील तर गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही नागलीच्या पिठाचा उपयोग करू शकता. तर मीही पहिल्यांदाच बनवलेले आहेत, पण खूपच टेस्टी आहेत आणि मुलांनाही खूपच आवडले. तर कधी रेसिपी हवी असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर संध्याकाळी थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून मंदिरामध्ये जात असते. रोजच जाते, पण कधी व्हिडिओ शेअर नाही करत. आज तुमच्यासोबत तोही व्हिडिओ शेअर केला. मंदिरात जाऊन आली आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर आज संध्याकाळी स्वयंपाकामध्ये मस्त आज मुगाच्या डाळीचा हलवा बनत आहे. मस्त घरच्या गावठी तुपामध्ये मुगाच्या डाळीचा मी हलवा बनवून घेत आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.